नमस्कार। आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी। लोकमान्यांच्या पवित्र आणि प्रेरक स्मृतीला अभिवादन करून हा व्हिडिओ आणि आजचा आपला विषय अर्थकारणी लोकमान्य। अर्थकारणी लोकमान्य। अलीकडच्या काळामध्ये मी अनेकदा असं म्हणतो की काश्मीर फाईल्सच्या पलीकडे काश्मीर असतं आणि केरळ स्टोरीच्या पलीकडे केरळ असतं। अगदी लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाबद्दलही असंच म्हणता येईल। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मंडाले, गीता रहस्य आणि लहानपणच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही, चिखलातलं कमळ, संत हा शब्द 3 गोष्टींना लिहिणं, याच्यामध्येही आणि याच्या पलीकडेही लोकमान्यांचं एक अनेक बहुआयामी असं रूप असतं। आणि त्यातला एक अनेकदा चर्चा न केलेला मुद्दा म्हणजे अर्थकारणी लोकमान्य। आणि त्यामुळे या व्हिडिओच्या मर्यादित कालावधीमध्ये लोकमान्यांच्या अर्थकारणपटुत्वाचे काही मुद्दे आपल्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न आणि म्हणून आजचा विषय अर्थकारणी लोकमान्य। लोकमान्य टिळकांच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीकडे बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वपूर्ण लक्षात येणारी गोष्ट अशी की आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याची भारतीय स्वातंत्र्य युद्धाशी सांगड घालणारा पहिला भारतीय राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। असं मत केवळ आपल्या देशातल्या काही विचारवंतांनी त्यांच्या हयातीत किंवा टिळकांच्या पश्चातच मांडलं आहे अशातला भाग नाही। टिळकांनी जो चिरोल खटला चालवला त्या खटल्यामध्ये चिरोलचे जे वकील होते सर एडवर्ड कार्सन यांनी सुद्धा त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे की ब्रिटिश स्वातंत्र्याला आणि ब्रिटिश राजवटीला संपूर्ण जगामध्ये जर सगळ्यात कोणती मोठी धोकादायक व्यक्ती असेल तर ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। कारण एडवर्ड कार्सनच्या मते लोकमान्य टिळक ही व्यक्ती अशी आहे की ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी कोणतीही गोष्ट उपयोगात आणण्याची कसर सोडलेली नाही। सर्कस चालेल सर्कस, संगीत चालेल संगीत, नाटक चालेल नाटक, आर्थिक चळवळ चालेल आर्थिक चळवळ, लष्करी चळवळ चालेल लष्करी चळवळ, क्रांतिकारी चळवळ चालेल क्रांतिकारी चळवळ, अशा नानाविध आयुधांचा उपयोग केला। आणि त्याहीपेक्षा सुद्धा एकंदरीतच ब्रिटिश राजवटीमध्ये अर्थकारणाचं आणि त्यातही भारतीय राष्ट्रीय अर्थकारणाचं किती नुकसान झालं हा मुद्दा सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात प्रभावीपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणारा पहिला राजकीय नेता म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा उल्लेख एडवर्ड कार्सन यांनी केलेला आहे। मला वाटतं एवढं हे एकच उदाहरण टिळकांच्या आंतरराष्ट्रीय अर्थकारणपटुत्वाची साक्ष पुरवण्याजोगं आहे। मधल्या माझ्या एका वैयक्तिक अनुभवावरनं मी असंही सांगू शकेन, मधल्या या करोनाच्या काळामध्ये काही काळ मी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे काही सेशन्स घेत होतो आणि त्यावेळेला अशाच एका सेशनला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मला विचारलं होतं की लोकमान्य टिळकांचे तुम्ही वंशज आहात का? मी म्हणलं नाही। म्हणलं तुम्ही असं का विचारताय? तर स्वतः अर्थशास्त्र आणि गुंतवणूकशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या त्या व्यक्तीने असं म्हटलं की ॲडॉल्फ हिटलरच्या काळामध्ये जर्मनीनं जी प्रचंड आर्थिक प्रगती केली, विशेषतः 1926, 1927, 1928 या 3 वर्षात जर्मनीनं आपलं औद्योगिक उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढवलं। म्हणजे 26 साली जर ते 100 असेल तर ते 27 साली 200 झालं, 27 साली 200 होतं ते 28 साली 400 झालं आणि यातनं 1929ची जागतिक महामंदी आली असं मानणारे अनेक आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ आजही आहेत। आणि त्या प्राध्यापकाच्या मते याकरता ॲडॉल्फ हिटलरनं जर्मनीमध्ये जी अस्तित्वात आणलेली औद्योगिक पद्धती होती त्याचा मूळ पाया लोकमान्य टिळकांची आर्थिक तत्त्व हा होता। या मुद्द्याची पुरेशी चाचपणी किंवा तपासणी करण्याची संधी मला मिळाली नाही, पण आपल्यापैकी कोणाला काही मिळाली तर ती जरूर करावी एवढ्याकरता या व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा मुद्दा घेतला। आणि मग त्या दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे टिळकांनी केलेले उल्लेख इथं उद्मेखून सांगणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं। आयर्लंडच्या लढ्याची उदाहरणं देणारे लोकमान्य टिळक हे पहिले पत्रकार आणि पहिले राजकीय नेते आहेत। झारशाही विरुद्ध लढणाऱ्या रशियनांचा आदर्श वाचकांपुढे ठेवणारे लोकमान्य 4 जून 1905ला पुण्यात केलेल्या टिळकांच्या भाषणामध्ये त्यांनी रशियाला हरवणाऱ्या जपानचंही कौतुक केलेलं आहे। अशाच पद्धतीचे काही उल्लेख आत्ताच्या संदर्भामध्ये चीन आणि अफगाणिस्तानबद्दल करता येतील का असं म्हणण्याचं कारण आहे
कारण लोकमान्य टिळकांनी इराण, चीन आणि अफगाणिस्तानमधली जनजागृती आणि त्याचा स्वदेशी चळवळीवरती होणारा परिणाम याचे अनेक वेळा उल्लेख केलेले आहेत. टिळकांच्या काही लिखाणांमध्ये आणि भाषणांमध्ये असेही संदर्भ मिळतात की येणाऱ्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळेल हे तर टिळकांनी गृहीतच धरलेलं होतं, परंतु असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महासत्ता होण्याच्या काळामध्ये ज्या 3 राष्ट्रांकडे भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे असा आवर्जून उल्लेख लोकमान्य करतात. त्याच्यामध्ये इराण, चीन आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. आजच्या संदर्भामध्ये या 3ही राष्ट्रांची आपल्याला असलेली उपयुक्तता किंवा उपद्रव मूल्य याचा विचार करता टिळक किती द्रष्टे होते याची खूण पटते. त्याच वेळेला जर्मनी, फ्रान्स, रशिया आणि जपान यांचाही उल्लेख लोकमान्यांच्या आंतरराष्ट्रीय अर्थकारणपटुत्वाचा विचार करताना करावा लागतो. याबरोबरच टिळकांचं असलेलं भाकीतही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चिरोल खटला ज्या वेळेला त्यांनी भरला त्यावेळेला त्यांना अनेकांनी असं विचारलं की तुम्हाला खटला जिंकण्याची एवढी हमी वाटते का? तर त्यावेळेला टिळकांनी सांगितलेली 2 कारणं आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून कसा विचार करतो याच्यामधलं साधर्म्य लक्षात घेण्याजोगं आहे. टिळकांनी असं म्हटलं की मी खटला हरेन की जिंकेन हे आत्ता सांगता येणं कठीण आहे, परंतु खटला भरताना तो जिंकायचा म्हणूनच मी लढेन एवढं नक्की. ते म्हणले यातनं मला मुख्य म्हणजे 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक तर आजपर्यंत गेली काही वर्ष भारतीय जनतेला अशी सवय झाली आहे की फक्त इंग्रज सरकार भारतीयांविरुद्ध खटले भरू शकतं. या निमित्तानं मला हे दाखवून द्यायचं आहे की एखादी भारतीय वैयक्तिक व्यक्तीसुद्धा तिच्या वैयक्तिक स्वरूपामध्ये ब्रिटन सरकारविरुद्ध आणि पर्यायानं चिरोल विरुद्ध खटला भरू शकतो आणि तोही त्यांच्या देशात जाऊन लढू शकतो हे मला दाखवायचं आहे. आणि दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की त्यावेळेला सुरू असलेलं युद्ध जर लांबलं तर आपण खटला जिंकू, जर युद्ध लांबलं नाही, लवकर संपलं, खटला संपायच्या आत, तर आपण खटला हरू. आणि नेमकं तसंच झालेलं आहे. याचबरोबरीनं त्यांनी केलेल्या साखर आयातीच्या बद्दलचाही विचार केला पाहिजे. मुळातच 1916 साली जी होम रूल लीगची स्थापना झाली त्या संस्थेच्या स्थापनात्मक अधिवेशनात टिळकांनी अर्थविषयक ठराव आणि परराष्ट्र धोरणविषयक ठराव मांडला होता. ही गणितं लक्षात घेऊ. आज मितीला आपल्या अनेक राष्ट्रीय पक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचे धोरणात्मक ठराव मांडण्याची पद्धत आहे. मग त्याचेही जनक लोकमान्य टिळक आहेत का याचा विचार केला पाहिजे. इथे मॉरिशसच्या साखर आयातीचं उदाहरण मला उद्मेखून द्यायचं आहे, कारण लोकमान्य टिळक म्हटलं की आपल्याला सगळ्यांना स्वदेशीची आठवण होते, पण लोकमान्य टिळकांची स्वदेशी ही अत्यंत कालसुसंगत होती हे लक्षात घेणं नितांत आवश्यक आहे. लोकमान्य टिळकांचा परकीय चलनाला किंवा परकीय गुंतवणुकीला विरोध नव्हता. लोकमान्य टिळकांचा विरोध हा परकीय मालाला होता. परकीय तंत्रज्ञान आणू, इथे ते आपण आत्मसात करू आणि त्या योगे जागतिक पातळीचं उत्पादन आपल्या देशामध्ये करता येईल अशी टिळकांची स्वदेशीची मांडणी आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय अर्थकारणमध्ये टिळकांच्या काळामध्ये जेव्हा मॉरिशसमधनं ब्रिटन सरकारनं आयात साखरेची सुरू केली त्या साखरेच्या आयातीला टिळकांनी विरोध केला आहे. आणि त्याबाबत विधिमंडळामध्ये बोलताना लोकमान्यांनी असं प्रतिपादन केलं आहे की आम्हाला परकीय तंत्रज्ञान चालेल, आम्हाला परकीय गुंतवणूक चालेल, आम्हाला परकीय उत्पादन पद्धती चालेल, परंतु परकीय माल नको. कारण आमच्या देशाची जनता आणि जनता आणि लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेता इथे ग्राहकही आहे आणि इथे मजूरही आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञान शिकून घेणं याबद्दलही टिळकांनी केलेली मागणी लक्षात घेण्याजोगी आहे. असं परकीय तंत्रज्ञान जेव्हा देशामध्ये आणलं जाईल त्यावेळेला त्या तंत्रज्ञानाबरोबर परकीय तंत्रज्ञही इथे आले पाहिजेत, पण त्यांनी एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये भारतीय नागरिकांना त्या तंत्रज्ञानामध्ये पारंगत केलं पाहिजे आणि याचा कालावधी असा तंत्रज्ञान मागण्याच्या करार मदारामध्येच झालं पाहिजे अशी मागणी टिळकांनी लावून धरलेली आहे. आज मितीलाही आपल्या देशामध्ये जी परकीय गुंतवणूक येते, जे परकीय तंत्रज्ञान येतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद नसते हे इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगं आहे. याचबरोबरीने जर विचार करायचा झाला तर एका दुसऱ्या उदाहरणाचा उल्लेख केल्या वाचून मला राहवत नाही. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः कोरोनानंतरच्या काळामध्ये आपल्या देशानं आत्मनिर्भर हे धोरण स्वीकारलं. या आत्मनिर्भर धोरणामध्ये आपण संरक्षण खात्याला किंवा संरक्षण विषयक वस्तूंच्या आणि शस्त्रास्त्रांच्या उत्पादनावरती विशेष भर दिला आहे.
अलीकडच्या काळातील संरक्षण विषयक आत्मनिर्भर धोरणाअंतर्गत 2020 साली आपण अशी घोषणा केली की येत्या 5 वर्षात म्हणजे 2025 पर्यंत आपल्या एकूण संरक्षण आयातीच्या किमान 75% उत्पादन किंवा आपल्या संरक्षण विषयक गरजांच्या किमान 75% उत्पादन हे आपल्या देशात 2025च्या आत आपण करणं सुरू करू। आज आपण ऑगस्ट 2023 मध्ये आहोत आणि त्या दृष्टीने आपण भरीव प्रगती केली आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे। त्याचबरोबरीनं त्या आत्मनिर्भर विषयक किंवा संरक्षण विषयक आत्मनिर्भर धोरणामध्ये दुसरी घोषणा अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये 2020 पासून पुढे जेव्हा केव्हाही संरक्षण विषयक खातं एकंदरीतच 8,000 कोटी रुपयांची एक सलग निविदा काढेल त्यावेळेला पूर्णपणाने भारतीय कंपन्याच तो माल पुरवू शकतील। मग त्या भारतीय कंपन्यांनी परकीय कंपन्यांबरोबर करारमदार केले, मग ते गुंतवणूक विषयक असतील, ते तंत्रज्ञान विषयक असतील, ते मालाच्या पुरवठ्याबद्दल असतील, ते कच्च्या मालाविषयी असतील, ते कौशल्याविषयी असतील, तरी देशाच्या संरक्षण खात्याला वस्तू पुरवणारी कंपनी ही भारतीयच असली पाहिजे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। आता मला असं वाटतं की खरं सांगायचं म्हणजे याचेही उद्गाते लोकमान्य टिळक आहेत। डिसेंबर 1891 मध्ये काँग्रेसचं जे नागपूरला अधिवेशन झालं त्यात लोकमान्य टिळकांनी केलेली मागणी आहे की जे भारतीय सैन्य इथे शस्त्रास्त्र वापरतं त्याची पूर्णपणानं उत्पादन हे भारतामध्ये झालं पाहिजे। आणि त्याचं समर्थन करताना टिळकांनी दिलेलं उदाहरण हे आवर्जून बघण्याजोगं आहे। टिळकांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा दाखला तिथं दिलाय। लोकमान्य टिळक असं म्हणतात की 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात ही मंगल पांडेमुळे झाली आणि आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला मंगल पांडेनं ते पाऊल उचलण्याचं कारण असं होतं की त्यावेळेला ब्रिटिश सरकारनं भारतीय सैन्य जरी ते वापरत असलं किंवा भारतीय सैनिक जे ब्रिटिशांसाठी लढत होते त्यांच्यासाठी वापरत असलं तरी त्याच्या काडतुसाच्या चरबीवरनं वाद झाला होता। त्या काडतुसाला लावलेली चरबी ही गायीची किंवा डुकराच्या मांसाची आहे अशी एक बातमी त्यावेळेला फिरत होती। आणि आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की गाय हे हिंदूंसाठी पवित्र पशु आहे आणि डुक्कर हा मुसलमानांसाठी निषिद्ध पशु आहे। त्यामुळे त्याची चरबी हिंदू नागरिक पवित्र कारणांसाठी वापरायला तयार नव्हते आणि मुसलमानी सैनिकांनी ती काडतुसं दातांनी काढायला लागायची, त्यामुळे ती चरबी तोंडात जात होती। मग एकासाठी पवित्र पशु आणि एकासाठी निषिद्ध पशु अशी गणितं असल्यामुळे ती वापरण्याला त्यांनी विरोध केला आणि त्यातनं झालेल्या दडपशाहीच्या विरोधातनं ती ठिणगी पडली असं आपला इतिहास सांगतो। याचा दाखला देत लोकमान्य असं म्हणतात की जर या मालाचं उत्पादन आपल्या देशामध्येच झालं तर अशा कोणत्याही गैरसमजाला वाव राहणार नाही हे गणित इथं लक्षात घेण्याजोगं आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं सैनिक हे पुण्यकर्म आहे। देशरक्षणाची तयारी नसेल तर स्वराज्याच्या गोष्टी कशाला करायच्या अशाही गोष्टींचा आणि उल्लेखांचा विचार लोकमान्यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर संरक्षण विषयक उत्पादन देशांतर्गत का करायचं याचं एक दुसरं कारण आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे आजच्या आत्मनिर्भर धोरणांतर्गत संरक्षण विषयाचं तत्त्वज्ञान नेमकं हेच आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज हे धोरण गेली 3 वर्ष आपण राबवत असूनही केंद्र सरकारनं अशा विषयाची चर्चा करताना एकदाही अगदी चुकूनही लोकमान्य टिळकांचा उल्लेख केलेला नाही। हेच जर एखाद्या दुसऱ्या नेत्यानं केलं असतं तर किती पोस्टर्स बाजी झाली असती याचा विचार जरूर करावा। एकंदरीतच टिळक अनुल्लेखानं मारणं जाणं, लोकमान्य टिळक अनुल्लेखानं मारले जाणं आणि महात्मा गांधी अतिउल्लेखानं मारलं जाणं याच्यामध्ये राजकीय राजवट बदलली तरी आपल्या देशामध्ये फरक पडत नाही हे उदाहरण सिद्ध झालं। परंतु लोकमान्यांचं म्हणणं असं होतं की देशाचा संरक्षण धोरण हे केवळ स्वतंत्र राष्ट्रालाच नव्हे तर परतंत्र राष्ट्रालाही असलं पाहिजे आणि ते देशकेंद्रित असलं पाहिजे। आज मितीला जगामध्ये ज्या इतर अनेक घटना गेल्या काही दशकांमध्ये झाल्या त्याच्यामध्ये आपल्या देशानं ज्या देशानं स्वतःच्या संरक्षण विषयक धोरणाकडे दुर्लक्ष केलं ते पारतंत्र्याला या ना त्या अर्थाने बळी पडले का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे। खरं सांगायचं म्हणजे या विषयावर एक स्वतंत्र व्हिडिओ करता येईल, परंतु आजचा विषय अर्थकारणी लोकमान्य असल्यामुळे मी पुढच्या मुद्द्याकडे जातो। आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की लोकमान्य टिळक हे दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते। ते याच्यामध्ये जितकी सामाजिक कारणं होती तितकीच आर्थिक कारणंही होती।
ही गोष्ट लक्षात घेऊ. कारण टिळकांचं मत अत्यंत स्पष्ट होतं की संरक्षण धोरण परराष्ट्रालाही असणं आणि आर्थिक उन्नती परराष्ट्र राष्ट्रालाही असणं याला महत्त्व आहे. कारण आर्थिक उन्नतीशिवाय राजकीय स्वातंत्र्याला काडीचाही अर्थ राहत नाही असं लोकमान्यांचं म्हणणं आहे. आज मितीला जी पाकिस्तानची स्थिती आहे, काही वर्षांपूर्वी जी श्रीलंकेची स्थिती होती किंवा अलीकडच्या काळामध्ये इतरही अनेक देशांची स्थिती होती, ही आर्थिक उन्नती नाही हे त्याचं कारण लक्षात घेता लोकमान्यांनी तेव्हा धरलेला आग्रह की आर्थिक उन्नतीशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही हे किती बरोबर होतं हे लोकमान्यांचं अर्थकारण पटुत्व सिद्ध करायला पुरेसं आहे. या पार्श्वभूमीवरती जर आपण दारूबंदीचा विचार केला तर लक्षात घेण्याजोगा आहे, लोकमान्य दारूबंदीला केवळ सामाजिक सुधारणा किंवा सामाजिक स्वास्थ्य म्हणूनच विरोध करत होते अशातला भाग नाही. हा घटकही आहे. त्याचं अर्थकारण कसं सरकारधार्जिणं असतं हेही लोकमान्य त्यावेळेला सांगतात. लोकमान्यांनी अनेक वेळेला असं सिद्ध केलं आहे. त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या अग्रलेखांमध्ये त्याचे उल्लेख आहेत. आपण ह्याच्या संबंधामध्ये नचिकेळकरांनी लोकमान्यांचं लिहिलेलं त्रिखंडात्मक चरित्र असेल, धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र असेल किंवा लोकमान्य टिळकांच्या आठवणींचे जे 3 खंड प्रसिद्ध झाले आहेत त्याच्यामधले उल्लेख असतील, तर लोकमान्यांनी असं स्वतः जातीनं ते दारूच्या दुकानाच्या बाहेर पिकेटिंगसाठी उभे राहिलेले आहेत. लोकमान्यांचा अदरवाईज दारूशी कोणत्याही प्रकारे संबंध येण्याची शक्यताच नव्हती. परंतु याच्याबद्दल बोलताना लोकमान्यांनी दारूचं अर्थकारणही स्पष्ट केलं आहे. लोकमान्य असं म्हणतात की एकंदरीतच मराठा राज्याच्या महसुलापेक्षा सुद्धा ब्रिटिश सरकारला अबकारी करापासून, एकट्या अबकारी करापासून ब्रिटिश सरकारला मिळणारं उत्पन्न हे मराठा राज्याच्या एकूण महसुलापेक्षाही जास्त आहे. आणि या अबकारी कराच्या उत्पन्नामध्ये दारूपासून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा सगळ्यात मोठा आहे. आणि या कराच्या रकमेसाठी सरकार दारूवरती बंदी घालत नाही असं त्यावेळेचं लोकमान्यांचं म्हणणं आहे. आपल्या देशात GST सुरू होऊन इतका काळ झाला तरीही आज मितीला दारू GSTत आलेली नाही. हे गणित लक्षात घेतलं की लोकमान्यांचं म्हणणं किती बरोबर होतं याचा अंदाज होईल. मगाशी बोलताना मी कालसुसंगत स्वदेशीचा उल्लेख केला. लोकमान्यांनी स्वदेशी स्वराज्य याचा जरूर उल्लेख केला आहे, परंतु लोकमान्यांची स्वदेशी ही एककल्लीपणाची नव्हती. परदेशी शिक्षणाला त्यांचा विरोध नव्हता. आपल्या ज्ञानात भर पडायची असेल तर पाश्चात्य शिक्षणाला पर्याय नाही असं सांगायला लोकमान्य टिळक कचरले नाहीत. आयात नकोच असा हटवाद लोकमान्यांचा नव्हता. केसरी मराठासाठी असलेली छपाई यंत्र आणि त्याला लागणारा कागद काही काळ आयातीतनंच आलेला होता ही वस्तुस्थिती आहे. पण एकदा ती वस्तू आयात केल्यानंतर ती पूर्णपणाने आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे यावर लोकमान्यांचा कटाक्ष आहे. आणि त्यामुळे अनेकदा असे उल्लेख आठवणींमध्ये आणि लेखनांमध्ये सापडतात की केसरीच्या छपाईच्या यंत्रामध्ये, मराठाच्या छपाई यंत्रामध्ये काही अडचण झाली तर स्वतः लोकमान्य टिळक ती दुरुस्त करू शकत असत, तितकी त्याची गणितं होती. आणि त्याचबरोबरीने आयात तंत्रज्ञानाची, भांडवलाची, ज्ञानाची, कौशल्याची असावी पण मालाची नाही हा मुद्दा लोकमान्यांनी वारंवार मांडला आहे. ही आयात कशी करावी याच्याबद्दलही लोकमान्यांनी सांगितलेली जी क्रमणं आहे किंवा जे अनुक्रमणिका आहे किंवा जे प्राधान्यक्रम आहेत ते जरूर आवर्जून लक्षात घेण्याजोगे आहेत. अशी आयात करताना लोकमान्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या आजूबाजूच्या आशियाई देशांना त्याचं प्राधान्य मिळालं पाहिजे. असं करण्यामागची कारणमीमांसा सांगताना त्याची राजकीय पार्श्वभूमी अत्यंत उघड आहे, पण त्याची केलेली आर्थिक मांडणी ही जरूर बघण्याजोगी आहे. लोकमान्य असं म्हणतात की आजूबाजूच्या आशियाई देशांना प्राधान्य देण्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की त्यातनं वाहतुकीचा वेळ आणि वाहतुकीचा खर्च वाढतो. त्याचबरोबर त्या काळात चालू असलेल्या जागतिक महायुद्धाचा संदर्भ देत ते असं म्हणतात की महायुद्धामुळे, युद्धांमुळे, घडामोडींमुळे काही वेळेला एखाद्या देशाला त्याचा माल आपल्याला पाठवायचा असला तरीही तो पाठवू शकतोच असं नाही, पण इतका देश आपल्या जवळचा असेल तितकं त्याचा माल आपल्याला वेळेवर मिळण्याची संधी वाढते. हे गणित लक्षात घेऊ. हे उदाहरण किती चपखल आहे ते पाहूया. अलीकडच्या काळामध्ये अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतल्यानंतर अफगाणिस्तानचा
एअरपोर्ट आणि बंदरं कोणत्याही देशाला तेलाच्या आयातीसाठी वापरता आली नाहीत. यातनं आपल्याला जागतिक बाजारामध्ये तेलाचे भाव कमी झाले, तरी वाहतूक खर्च वाढल्यामुळे देशांतर्गत तेलाचे भाव कमी करता आले नव्हते. हे गणित लक्षात घेऊ. आणि मग त्याच्यावर उपाय म्हणून एस जयशंकर सारख्या विदेशी मंत्र्यानं लोकमान्यांचंच तत्त्व अंमलात आणत आखाती देशांकडनं तेलाचा जो आपला आयातीचा ओघ होता तो रशियाकडे वळवला. हे गणित म्हणताना आशियाई आणि जवळच्या देशांना प्राधान्य दिलं तरी चालेल असं म्हटलं. लोकमान्यांनी प्राधान्यक्रमामध्ये असं म्हणलं की जर माझी मालाची, वस्तूची, कौशल्याची, भांडवलाची आयात आशियाई देश पूर्ण करू शकत नसतील तर अमेरिका चालेल पण युरोप नको. परंतु युरोपमध्ये अगदी जायचीच वेळ आली तर जर्मनी चालेल, फ्रान्स चालेल पण इंग्लंड चालणार नाही. म्हणजे अमेरिका आता रशियावरती ज्या पद्धतीनं बंदी घालते त्याचे हे पूर्वासुरी ठरतात का याचा विचार केला पाहिजे. आणि याकरता वेळ आली तर परदेशात जाऊन नवीन उद्योगाचं ज्ञान संपादन करण्याची उमेद आपण बाळगली पाहिजे. हे त्यांचं गणित आहे. ही गोष्ट लक्षात घेऊ. आणि त्या वेळेला लोकमान्य टिळकांनी सांगितलेली गोष्ट आहे की आमची आयात निर्यात भारतीय चलनामध्ये काही प्रमाणात तरी झाली पाहिजे अशी तरतूद या स्वदेशीमध्ये, या आयातीमध्ये, या निर्यातीमध्ये असली पाहिजे. म्हणजे आज ज्या ग्लोबल रुपयाची आपण चर्चा करतो त्याचेही प्रणेते लोकमान्य टिळक आहेत का या गोष्टीचा विचार केला पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या अर्थकारणपणाचं एक गणित मांडताना लोकमान्यांनी काही विचारलेले टोकदार प्रश्न हे आपण जरूर लक्षात घेऊ. आणि त्याआधी राजकीय गुलामगिरी हे आर्थिक परावलंबनाचं मूळ कारण आहे हे लोकमान्य टिळक सांगतात. याकरता लोकमान्य टिळकांची 2 विधानं इथे जरूर सांगायला मला आवडतील. लोकमान्य असं म्हणतात की इंग्रज सामाजिक तत्त्वज्ञांच्या उदारमतवादी कल्पना सांगून गुंगवून ठेवतात आणि ब्रिटिश राजकारणी आणि ब्रिटिश भांडवलदार भारताची पिळवणूक करतात. आजच्या अनेक देशाच्या दुरावस्थेचं, विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशांच्या आर्थिक दुरावस्थेची कारणमीमांसा याच्यापेक्षा काही वेगळी आहे असं मला जरासुद्धा वाटत नाही. लोकमान्यांचं दुसरं विधान अग्रलेखातलं इथे जरूर लक्षात घेण्याजोगं आहे. असा कोणताही धंदा किंवा उद्योग नाही की लबाडांनी आणि अयोग्य पुरुषांनी त्यात आपला प्रवेश करून घेतला नाही. मग तो राज्य करण्याचा धंदा असो की भीक मागण्याचा धंदा असो, या विषयावर वेगळं विवेचन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. लोकमान्य टिळकांचे जे 3 खंडात्मक चरित्र नचिकेळकरांनी लिहिलं आहे याचा ब्रिटिशांच्या धोरणाचा आपल्या स्थानिक उद्योगांवर किती परिणाम झाला याची 2 प्रत्यक्ष उदाहरणं दिली आहेत. नचिकेळकरांनी लिहिलेल्या 3ऱ्या खंडाच्या 64व्या पानावरती आणि 66व्या पानावरती ही उदाहरणं आहेत. जाणीवपूर्वक मी हे संदर्भ देतोय. त्याच्यामध्ये एक उदाहरण वाराणसीच्या राजाराम भट्ट लले यांचं आहे. या राजाराम भट्ट लले यांनी 7 मे 1917ला लोकमान्य टिळकांना लिहिलेलं पत्र आहे. आणि राजाराम भट्ट लले त्या पत्रामध्ये असं म्हणतात की 30-35 वर्षापासून आम्ही घरी कलाबूत बनवतो. त्याबाबतची साधनंही आम्ही घरीच बनवलेली आहेत, पण परदेशी कलाबुतीच्या सक्तीमुळे आमचा धंदा बुडला. त्याच खंडामध्ये वसईच्या गरा मराठे यांनी लोकमान्यांना लिहिलेलं 3 जून 1917चं पत्र आहे. आणि त्याच्या जर राजाराम भट्ट लले हे कलाबुतीचं वर्णन करत असतील तर गरा मराठे हे मेणाची चित्र करण्याच्या यंत्राचं आणि त्या चित्रांची झालेली परिस्थिती सांगतात. हे इथे लक्षात घेऊ. आणि मग अशी उदाहरणं लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारलेले काही टोकदार प्रश्न हे जरूर लक्षात घेण्याजोगे आहेत. ते असं म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश सरकारनं ताब्यात का घेतली? म्हणजे हे अर्थकारणासाठी राजकारण आहे की राजकारणासाठी अर्थकारण आहे याचा विचार आपण केला पाहिजे. तुमच्या लक्षात असेल तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं असं म्हटलं तर की ब्रिटिश राजवट बुडाली तरी चालेल, परंतु ब्रिटिशची ईस्ट इंडिया कंपनी बुडता कामा नाही. हे गणित इथं आपण लक्षात घेऊ. लोकमान्यांचा दुसरा मुद्दा असा आहे की जा आणि खा हे इंग्लंडचं हिंदुस्थानबाबतचं तत्त्व आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की कॉर्नवॉलिस आणि मेकॉले याचं त्यांनी उदाहरण दिलं आहे की हिंदुस्थानातलं एक वेळ आपलं राज्य गेलं तरी चालेल पण व्यापारच राहिला पाहिजे, ही गोष्ट नक्की. आणि त्याकरता मेकॉलेनं काय पद्धतीची शिक्षण पद्धती सुरू केली आणि मग त्यातून भारतीय नागरिक ब्रिटिश धार्जिणे कसे होतील याचाही विचार करावा लागेल. आणि मग त्याच्यावरती उतारा म्हणून लोकमान्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा उल्लेख केला आणि संकल्पना मांडली. हे इथे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. लोकमान्यांनी विचारलेला 3रा टोकदार प्रश्न असा आहे की शेतसारा दर 3 वर्षांनी वाढतोय,
आणि त्याहीपेक्षा महत्त्व म्हणजे शेतकऱ्याचा संबंध त्या कॅलेंडर किंवा आर्थिक वर्षाशी राहिला आहे, प्रत्यक्ष उत्पन्नाशी नाही, हे गणित लक्षात घ्या. दरवर्षी वाढत्या संख्येनं भारतीय गुरं विलायतेला जात आहेत याचाही उल्लेख लोकमान्यांच्या अर्थकारणामध्ये येतो. 1 रुपयाच्या कापसावरती ब्रिटन 20 रुपये कमावतं, याही लोकमान्यांनी साधार सिद्ध केलेला आहे. तैनाती फौजा राजकीय गुलामगिरीबरोबरच आर्थिक धोंड होत्या आणि आहेत, हा लोकमान्यांनी मांडलेला मुद्दा आहे. त्या काळामध्ये दादाभाई नौरोजींनी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्येही असे प्रश्न उपस्थित केले होते. हे मुद्दा इथे जरूर लक्षात घेण्याजोगा आहे. एकंदरीतच भारतात राजवट करण्याकरता असलेल्या गोष्टी किती आहेत याचा उल्लेख करताना लोकमान्यांनी मोठं टोकदार उदाहरण दिलं आहे की ब्रिटनच्या पंतप्रधानाला 5,000 रुपये पगार असतो, पण त्याचा प्रतिनिधी असणाऱ्या भारतामधल्या त्याच्या व्हॉइसरॉयला मात्र 20,000 रुपये पगार असतो. याला लयलूट म्हणायचं नाही तर दुसरं काय. ब्रिटिशांनी आपल्या देशातनं किती पैसे नेले याचा उल्लेख करताना लोकमान्यांनी अनेक वेळा केलेलं विधान आहे की ब्रिटिशांनी भारतातून 30 वर्षात 90 कोटी पाऊंड नेले. हे 90 कोटी पाऊंड त्या काळचे आहेत, हे लक्षात घ्या. आज मितीलाही भारतीय चलनाचं अमेरिकन डॉलरमध्ये असलेलं मूल्य आणि दर आणि भारतीय रुपयाचं ब्रिटिश पाऊंडामध्ये असलेला दर हा अलीकडच्या काळात एक झाला आहे. पण बरीच वर्ष अशी होती की अमेरिकेचा डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये 70 ते 75 रुपयात मिळत होता, पण त्याही काळात ब्रिटनचा पाऊंड हा भारतीय रुपयाच्या तुलनेत 80 रुपयाला किंवा त्याहीपेक्षा जास्त असा पाऊंडमध्ये चालत होता. आणि ब्रिटन त्या काळामध्ये 90 कोटी पाऊंड आपल्या देशातून घेऊन गेले. ही गणितं लक्षात घ्या. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या देशाचा जो परकीय चलनाचा साठा होता त्याच्यामध्ये उरलेली रक्कम पाऊंडामध्ये जास्त होती. हे गणित लक्षात घेतलं तर त्यांनी किती लयलूट केली होती ही गोष्ट लक्षात येईल. आणि मग त्यासाठी त्यांनी ब्रिटनने वापरलेल्या मार्गांचा उल्लेख करताना लोकमान्यांनी केलेला उल्लेख असा आहे की ब्रिटिशांनी आपल्याकडे रेल्वे आणली, ब्रिटिशांनी आपल्याकडे पोस्ट आणलं असं म्हटलं जातं. हे ते लोकमान्य नाकारत नाहीत, परंतु त्याची कारण मीमांसा करताना लोकमान्य असं म्हणतात की ब्रिटिशांनी रेल्वेचं अर्थकारण हे जनतेच्या सोयीसाठी नाही तर त्यांच्या फौजेच्या सुलभ आणि त्वरित हालचालींसाठी केलं, याच्यासाठी केलं. आणि याच्यावरचा एखादा चपखल प्रश्न लोकमान्यांनी विचारतात तो सांगून पाहिजे तर या विषयाचा आपण उल्लेख टाळूया. लोकमान्यांवरती असा आरोप केला गेला ताई महाराज प्रकरणामध्ये की लोकमान्यांचं वर्तन हे विश्वस्ताला साजेसं नाही. हा आरोप कोर्टामध्ये जसं ताई महाराजांच्या बाजूनं म्हणजे सरकारच्या बाजूनं केलेल्या वकिलांनी केला, त्याला उद्देशून लोकमान्यांनी असं म्हणलं की ताई महाराज प्रकरणामध्ये मी विश्वस्ताला साजेसं वागलो नाही असं लोकमान्यांचं असं सरकारचं म्हणणं आहे. मग माझ्यावरती 3-3दा राजद्रोहाचे खटले भरले, हा जनतेतनं गोळा केलेल्या पैशाचा विश्वस्त म्हणून केलेला उपयोग आहे का? असे प्रश्न विश्वस्तपणाने आपण विचारले पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज हे मुद्दे मांडण्याची 2 कारणं की टिळकांचे दीर्घकाळचे सर्वार्थानं सहकारी असलेल्या रखरू खाडीलकरांनी टिळकांचं वर्णन सर्वज्ञ आणि सर्वकृत पुढारी असं केलं आहे, तर सर्वपल्ली राधाकृष्णन टिळकांचा उल्लेख करताना विद्वान पुढारी, विश्वासू पुढारी आणि विश्वस्त पुढारी म्हणून करत असत. सामाजिक अर्थकारणामध्ये हे गुण सोडून बाकी कशाची गरज असते असं आपल्याला कसं म्हणता येईल? आणि म्हणूनच आजच्या टिळक पुण्यतिथीच्या दिवशी अर्थकारणी लोकमान्य. आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ पसंत पडेल. मनःपूर्वक धन्यवाद.